Welcome student, welcome to e-learning platform presented by Mechanical Engineering Department of Dr. Bapuji Salunke Institute of Engineering and Technology, Kolhapur. So hello students, today we start our next video. So firstly, I will summarize our last video. In this video, we see the comparison between line standard, end standard and wavelength standard. ह्या तिन्ही स्टँडर्डचे आपण काय केलं तर कंपॅरिझन्स पाहिले होते. त्यापैकी जे काही कंपॅरिझन्स आहेत ते मोस्टली आतापर्यंत क्वेश्चन त्याच्यावरती डेफिनेटली विचारलाय की लाईन स्टँडर्ड एंड स्टँडर्डचं कंपॅरिझन सांगा किंवा वेवलेंथ स्टँडर्डच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते. तर तुम्ही कंपॅरिझनचा चार्ट व्यवस्थित केला तर तुम्हाला ते व्यवस्थित अटेम्प्ट करता येईल. ओके, सिमिलरली आपण काय पाहिलेलं, स्लिप गेजेस. ठीक आहे, स्लिप गेजेस काय असतात? इट इज द रेक्टँग्युलर ब्लॉक. एक रेक्टँग्युलर ब्लॉक असतो ज्या ब्लॉक थ्रू आपण एक साईज डिफाईन केलेली असते आणि त्याचा यूज आपण ॲज अ स्टँडर्ड करत असतो. ठीक आहे, कंपॅरिझनसाठी जनरली आपण त्याचा यूज करतो स्लिप गेजेसचा. आणि त्याचे स्पेसिफिक जे सेट आहेत आपण पाहिले आहेत की सेट M45. M45 म्हणजे काय तर त्यात क्वांटिटी किती असतं 45. M87 म्हणजे क्वांटिटी किती असतात 87. किंवा आपल्या लॅबमध्ये जो आहे तो आहे M88 म्हणजे 88 क्वांटिटीचा आपल्याकडे स्लिप गेज अवेलेबल आहे. सिमिलर M112 म्हणजे 112. M112 क्वांटिटीमध्ये सुद्धा तुमचे स्लिप गेजेस अवेलेबल आहेत. ठीक आहे, आणि अजून एक पॉईंट आहे की स्लिप गेजेस जनरली जे आपण यूज करतो तर त्याचं स्पेसिफिक प्रिकॉशन असतात ते आपल्याला जेव्हा आपण यूज करणार आहे ते तेव्हा घेत असतो. मग प्रॅक्टिकलच्या सेशनमध्ये आपण ते सगळं डिटेलमध्ये पाहणार आहोत. सिमिलरली स्लिप गेजेसवरती प्रॉब्लेम्स असतात, ते पण प्रॉब्लेम आपण पाहूया. ठीक आहे, आता व्हॉट इज कंपॅरेटर. सो आज जे काही आपण पाहणार आहोत तर ते कशाशी रिलेटेड आहे, टोटल सगळा जो हा पार्ट आहे आपल्या चॅप्टरचा कंपॅरेटर. आता कंपॅरेटर म्हणजे काय, त्याच्या नावात पण आहे की कंपॅरेटर काय असतं, इट इज कम्पेअर समथिंग विथ द स्टँडर्ड. म्हणजे कंपॅरेटर काय करतो की तुमचा जो गिवन जॉब आहे तो एका स्टँडर्ड सोबत कम्पेअर करत असतो. ठीक आहे, आणि सिम्पली आपण त्याला डिफाईन पण करू शकतो की इट इज अ डिव्हाइस pick up small variation in dimension, then magnifies it and displays it by indicating devices. ठीक आहे, काय करते बघा, पिकअप स्मॉल व्हेरिएशन जे आहे ते पिकअप करणार आहे, देन मॅग्निफाईज इट, मॅग्निफाय करणार आणि देन डिस्प्ले करणार. जे काही तुमचं इंडिकेटिंग डिव्हाइसेस असेल म्हणजे डिजिटल असेल किंवा ॲनालॉग असेल त्याच्यावरती तुम्हाला ते रीडिंग काय असणार आहे, मॅग्निफाय होणार आहे. ओके, किंवा डिस्प्ले होणार आहे. म्हणजेच कंपॅरेटर काय करणार आहे, पिकअप द स्मॉल व्हेरिएशन, मॅग्निफाय इट अँड डिस्प्ले द इंडिकेटिंग डिव्हाइस. हे त्याचं काय मेन काम आहे. ओके, नाव रिक्वायरमेंट्स ऑफ गुड कंपॅरेटर. गुड कंपॅरेटरच्या कुठल्या कुठल्या रिक्वायरमेंट्स आहेत. सो फर्स्ट, रोबस्ट डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन. रोबस्ट म्हणजे काय, सिंपल डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन असलं पाहिजे, त्याला त्या कंपॅरेटरला आपण काय म्हणू शकतो, गुड कंपॅरेटर. ओके, गुड कंपॅरेटरची रिक्वायरमेंट बघायला लागलोय आपल्याला, म्हणजे त्याचं डिझाईन आणि कन्स्ट्रक्शन सिंपल पाहिजे, रोबस्ट पाहिजे. ठीक आहे, लिनियर स्केल म्हणजे जी काही स्केल असेल ती लिनियर असायला पाहिजे, म्हणजे जनरली आपल्याला इझिली ती स्केल काय करता येईल, यूज करता येईल आणि आपल्याला ती रीड पण करता येईल. देन हाय मॅग्निफिकेशन, जे मॅग्निफिकेशन आहे ते हायली मॅग्निफाईड करता यायला पाहिजे त्या कंपॅरेटरला आपण काय म्हणणार आहे, गुड कंपॅरेटर. देन इंडिकेटर शुड बी कॉन्स्टंट इन इट रिटर्न टू 0. म्हणजे जो इंडिकेटर असतो, जो इंडिकेशन आपल्याला रीडिंग देणार आहे तो शुड बी कॉन्स्टंट इन इट रिटर्न टू 0. म्हणजे रिटर्न टू 0 जो आहे तो कॉन्स्टंट हवा आहे, म्हणजे कॉन्स्टंटली परत तो रिटर्न 0ला जायला पाहिजे. म्हणजे आपल्याला रीडिंग जे घेणार आहे आपण 0 पासून ते आपल्याला इझिली घेता येते. सिमिलरली नो इफेक्ट ऑफ एन्व्हायरमेंटल कंडिशन. म्हणजे जो कंपॅरेटर आहे तुमच्याकडं तो कंपॅरेटर गुड कधी म्हणणार आपण, तर त्याच्यावरती कुठलाही एन्व्हायरमेंटचा इफेक्ट व्हायला नाही पाहिजे. नो इफेक्ट ऑफ एन्व्हायरमेंटल कंडिशन्स म्हणजे तुमच्या एन्व्हायरमेंटच्या ज्या कंडिशन्स आहेत त्याचा कोणताही त्याच्यावरती इफेक्ट व्हायला नाही पाहिजे त्या कंपॅरेटरवरती. अशा कंपॅरेटरला आपण काय म्हणू शकतो, गुड कंपॅरेटर. नेक्स्ट रिक्वायरमेंट आहे मेजरिंग प्रेशर लो अँड कॉन्स्टंट. मेजरिंग प्रेशर जे असतं स्पेसिफिक कंपॅरेटरचं तर ते लो आणि कॉन्स्टंट पाहिजे. ठीक आहे, तरच तुम्हाला ते रीडिंग जे आहेत ते एक्झॅक्ट मिळतात. देन सेन्सिटिव्ह ॲज पर रिक्वायरमेंट,
म्हणजे सेन्सिटिव्ह असला पाहिजे. म्हणजे सेन्सिटिव्ह कधी म्हणतो आपण, स्मॉल व्हेरिएशन जो कॅप्चर करतो. ॲबिलिटी ऑफ, आपण सेन्सिटिव्हिटीची डेफिनेशन पाहिली आहे बघा फर्स्ट चॅप्टरमध्ये. ॲबिलिटी ऑफ कॅप्चर द स्मॉल व्हेरिएशन. स्मॉल व्हेरिएशन जिथं फास्ट कळतात त्याला आपण सेन्सिटिव्ह म्हणतो. मग सिमिलरली कंपॅरेटर जो आहे तुमचा, तर तो कसा पाहिजे, सेन्सिटिव्ह ॲज पर रिक्वायरमेंट. सिमिलरली इझी टू हँडल अँड कॉम्पॅक्ट. हे काय सिम्पल, म्हणजे हे कंपल्सरी असणारच आहे की जो काही कंपॅरेटर आहे तो इझिली हँडल करता यायला पाहिजे आणि कॉम्पॅक्ट साईजमध्ये पाहिजे. म्हणजे साईज जी असणार आहे त्याची ती कॉम्पॅक्ट पाहिजे. आणि लास्ट वन, चीपर अँड इझिली अवेलेबल इन मार्केट. म्हणजे कॉस्टशी रिलेटेड हा आहे पॉईंट की तुम्ही गुड कंपॅरेटर कधी म्हणणार आहे की तुमच्याकडे ह्या सगळ्या वरच्या क्वालिटी आहेत पण तो कंपॅरेटर कसा पाहिजे, स्वस्त पाहिजे. म्हणजे कॉस्ट त्याची कशी पाहिजे, कमी, म्हणजे चीपर. चीपर अँड इझिली अवेलेबल इन मार्केट. आणि मार्केटमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल व्हायला पाहिजे तो. तर त्या कंपॅरेटरला आपण काय म्हणू शकतो, गुड कंपॅरेटर. सो इट इज द रिक्वायरमेंट ऑफ गुड कंपॅरेटर. कोणत्या कोणत्या रिक्वायरमेंट आहेत परत एकदा बघा. रोबस्ट डिझाइन अँड कन्स्ट्रक्शन, लिनियर स्केल, हाय मॅग्निफिकेशन, indicator should be constant in it return to zero, no effect of environmental conditions, measuring pressure low and constant, sensitive as per requirement, easy to handle and compact, cheaper and easily available in market. ओके, दीज आर द रिक्वायरमेंट्स ऑफ गुड कंपॅरेटर. ह्यातल्या कोणत्याही एक 4 रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या परफेक्ट पाठ करून ठेवा व्यवस्थित. जनरली कॉस्टची आणि इझिली अवेलेबल इन मार्केट ही सोडून 4 कुठले पण व्यवस्थित पाठ करून ठेवा. ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. ओके, यूज ऑफ कंपॅरेटर. आता कंपॅरेटर्सचा यूज काय, यूज ऑफ कंपॅरेटर. सो फर्स्ट कुठं यूज केला जातो, इन मास प्रोडक्शन. आता मास प्रोडक्शन बद्दल आपण फर्स्ट इन्स्पेक्शनमध्ये पण पाहिलेलं आहे, फर्स्ट चॅप्टरच्या इन्स्पेक्शनमध्ये. मास प्रोडक्शन म्हणजे काय असतं सांगितलं मी तुम्हाला. हजारो क्वांटिटीमध्ये सेम शेपचे, सेम साईजचे जेव्हा जॉब तुम्ही बनवता तेव्हा त्या प्रोडक्शनला आपण काय म्हणतो, मास प्रोडक्शन. ओके, म्हणजे 1,00,000 क्वांटिटी, 2,00,000 क्वांटिटी, म्हणजे अशा मॅक्सिमम क्वांटिटीमध्ये जेव्हा प्रोडक्शन केलं जातं एखाद्या जॉबचं त्याला आपण म्हणतो मास प्रोडक्शन. आणि तिथं मास प्रोडक्शनमध्ये जेव्हा तुम्हाला इन्स्पेक्शन करायचं असतं तेव्हा तुम्ही काय यूज करणार आहे, कंपॅरेटर. समजलं. कंपॅरेटर कुठं यूज करतोय आपण, इन मास प्रोडक्शन. कारण मॅक्सिमम क्वांटिटीमध्ये जॉब असणार आहेत आणि ते जॉब आपण 1 बाय 1 चेक करू शकत नाही. म्हणजे आपण व्हर्नियर कॅलिपर घेतला आणि त्याच्या थ्रू आपण डायमीटर एखाद्याचा मोजायला लागलोय किंवा डेप्थ मोजायला लागलोय तर आपण असं करू शकत नाही. मग त्याच्यासाठी आपण काय केलं, तर कंपॅरेटर तयार केलंय. ठीक आहे. सिमिलरली यूज्ड ॲज अ लॅबोरेटरी स्टँडर्ड. म्हणजे लॅब जे आहेत आपल्या त्या लॅबमध्ये ॲज अ स्टँडर्ड म्हणून आपण यूज करतो. आता सध्या आपण यूज करणारे प्रॅक्टिकलमध्ये ते पण आपण लॅबोरेटरीमध्येच ॲज अ स्टँडर्ड त्याचा यूज करायला लागलेलो आहोत. ठीक आहे, हा त्याचा सेकंड यूज झाला. थर्ड आहे फॉर इन्स्पेक्शन ऑफ न्यूली परचेस गेजेस. म्हणजे जे नवीन गेजेस असतात. आता गेजेस म्हणजे काय, तर सिमिलर जे गेजेस आहेत ते आपण थर्ड चॅप्टरमध्ये आपल्याला स्पेसिफिक डिटेलमध्ये बघायचे. गेजेसचा सेम आपण यूज कशासाठी करतो, जॉबचे डायमेन्शन मेजर करण्यासाठी. म्हणजे काय गेजेसचा तुम्ही यूज करणार आहे ते गेजेस जेव्हा तुम्ही नवीन घेणार आहे, नवीन परचेस केलेले आहेत त्याचं इन्स्पेक्शन करण्यासाठी आपण कंपॅरेटरचा यूज करत असतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे इन सिलेक्टिव्ह असेंब्ली ऑफ पार्ट्स. सिलेक्टिव्ह असेंब्ली म्हणजे असेंब्लीचे जे पार्ट्स आहेत तिथं पण तुम्ही काय करता, कंपॅरेटरचा यूज करत असता. असेंब्लीचे पार्ट्स, सिलेक्टिव्ह असेंब्ली जेव्हा केली जाते तेव्हा म्हणजे स्पेसिफिक पार्ट्स वेगवेगळे एकत्र येतात त्याला आपण असेंब्ली म्हणतो. मग तिथं जे काय आहे तिथं काय यूज करणार आहे तुम्ही, नंतर कंपॅरेटर यूज करणार आहे. आणि नेक्स्ट आहे ॲज अ वर्किंग गेज अँड इन्स्पेक्शन. ॲज अ वर्किंग गेज आणि इन्स्पेक्शनमध्ये आपण काय करतो, कंपॅरेटरचा यूज करतो. म्हणजे जसं मगाशी मी सांगितलं की मास प्रोडक्शनच्या इन्स्पेक्शनला आपण त्याचा यूज करत असतो. सिमिलरली ॲज अ वर्किंग गेज म्हणजे गेज ॲज अ यूज करत असतो आपण त्याचा. काय करतो आपण, ह्या सगळे काय त्यांचे यूज. आता नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ कंपॅरेटर्स. कंपॅरेटर्सचं क्लासिफिकेशन बघूया आपण. कोणकोणते टाईप्स असतात किंवा कसं क्लासिफाईड केले आपण कंपॅरेटरला. तर फर्स्ट आहे मेकॅनिकल कंपॅरेटर. मेकॅनिकल का म्हणायचं, कारण मेकॅनिकलचे रिलेटेड किंवा मेकॅनिकलच्या पार्ट्सचा यूज करून आपण त्याला स्पेसिफिक बनवलंय म्हणून आपण त्याला मेकॅनिकल कंपॅरेटर
म्हणत आहोत. ओके. न्यूमॅटिक कंपॅरेटर. आता न्यूमॅटिक कंपॅरेटर कधी म्हणायचं, तर स्पेसिफिक आपण एअरचा यूज करतो इथं, आणि एअरचा यूज करून आपण हे केलं, कंपॅरेटर बनवलेलं आहे, त्याला आपण काय म्हणतोय, न्यूमॅटिक कंपॅरेटर. न्यूमॅटिकमध्ये बघा, जिथं एअर असते तिथं आपण त्या प्रत्येक गोष्टीला न्यूमॅटिक म्हणत असतो, म्हणून न्यूमॅटिक कंपॅरेटर. देन ऑप्टिकल कंपॅरेटर. ऑप्टिकलमध्ये काय आहे, तर स्पेसिफिक रेज यूज केले जातात. ते रेज एका ग्लासेसवरती पडून तुम्हाला स्पेसिफिक रीडिंग मिळतात, त्याला आपण ऑप्टिकल कंपॅरेटर म्हणतो. देन नेक्स्ट आहे इलेक्ट्रिकल कंपॅरेटर. सिमिलरली इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट आहेत किंवा इलेक्ट्रिसिटीचा यूज आहे, इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट आहेत, तर ह्या सगळ्यांचा यूज करून आपण जो बनवला आहे त्याला आपण इलेक्ट्रिकल कंपॅरेटर म्हणत आहोत. नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक्स कंपॅरेटर. सिमिलर इलेक्ट्रॉनिक्सचे पार्ट्स जे आहेत, कॅपॅसिटर, रेडिएटर किंवा बाकीचे जे काही पार्ट्स आहेत त्यांचे, त्या पार्ट्स थ्रू आपण जर बनवलेला आहे तो आहे इलेक्ट्रॉनिक्स कंपॅरेटर. आणि लास्ट आहे कंबाईन कंपॅरेटर. आता कंबाईनमध्ये काय आहे, तर मेकॅनिकल आणि ऑप्टिकल मी एकत्र केला किंवा अदरवाईज इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स कंबाईन केला आहे, तर त्याला आपण काय म्हणू शकतोय, कंबाईन कंपॅरेटर. तर असं क्लासिफिकेशन आहे, क्लासिफिकेशन ऑफ कंपॅरेटर. आता सिलेबसला तुम्हाला कुठलं आहे ते बघा. सिलेबसला तुम्हाला टाइप्स विचारतील की गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ कंपॅरेटर फॉर द 2 मार्क्स. 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो की कंपॅरेटरचे टाइप्स लिहा. ओके, तेव्हा तुम्हाला हे सगळे टाइप्स लिहिला पाहिजेत. पण सिलेबसमध्ये जे डिटेल आपण असं शिकणार आहोत तर ते कुठले, मेकॅनिकल कंपॅरेटर अँड न्यूमॅटिक कंपॅरेटर. ओके, हे दोनच फक्त आपल्याला सिलेबसला आहेत. आणि जे वर्किंग प्रिन्सिपल जनरली विचारलं जातं की मेकॅनिकल कंपॅरेटरचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, न्यूमॅटिक कंपॅरेटरचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, सिमिलर इलेक्ट्रिकल कंपॅरेटरचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, तर हे आतापर्यंत ह्या तिन्हीचं पण वर्किंग प्रिन्सिपल मोस्ट ऑफ 2 मार्क्ससाठी किंवा 4 मार्क्ससाठी ते विचारलेलं आहे. ओके, सो वी स्टार्ट आवर फर्स्ट कंपॅरेटर, मेकॅनिकल कंपॅरेटर. तर मग मेकॅनिकल कंपॅरेटरचे अगेन दोन टाइप्स पडतात. फर्स्ट आहे डायल गेज इंडिकेटर आणि सेकंड आहे सिग्मा कंपॅरेटर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो पाहणार आहे तो आहे डायल गेज इंडिकेटर. डायल गेज इंडिकेटर किंवा त्याला डायल कंपॅरेटर पण म्हटलं जातं. कंपॅरेटरचा तो फर्स्ट टाईप आहे आपला. ही त्याची डायग्रॅम. सो डायग्रॅममध्ये बघा, डायल गेज इंडिकेटरमध्ये कोणते कोणते, जर आपण टॉप टू बॉटम आलो तर टॉपमध्ये काय, कोप म्हणतात त्याला. कोप वरती असतो ज्याच्यावरती तुमचं काय होतं, प्लंजर मूव्ह होत असते. देन बिग पॉइंटर आहे. देन स्मॉल पॉइंटर. बिग पॉइंटरमध्ये तुम्हाला जे रीडिंग आहे ते मायक्रॉन मीटरमध्ये मिळणार, आणि स्मॉल पॉइंटरवरती सिमिलर तुम्हाला रीडिंग मिळतं ते आहे मध्ये मिळतं. जेव्हा तुम्ही स्वतः हातात घेताल डायल गेज इंडिकेटर तेव्हा तुमच्या ते दोन्ही लक्षात येईल. सिमिलरली जो बिग पॉइंटर आहे तो क्लॉकवाईज फिरत असतो, तर स्मॉल पॉइंटर त्याच्या अपोजिट म्हणजे अँटी क्लॉकवाईज फिरत असतो. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे रोटेबल डिस्क, म्हणजे डिस्क आहे ती रोटेट होती. सिमिलर नेक्स्ट आहे प्लंजर. प्लंजर म्हणजे अप अँड डाऊन मोशन, जी एखाद्या स्केलची होती तशी प्लंजरची अप अँड डाऊन मोशन होत असते. आणि लास्ट आहे हार्ड कॉन्टॅक्ट पॉईंट. हार्ड कॉन्टॅक्ट पॉईंट का म्हटलंय, कारण स्पेसिफिक हा पॉईंट आपण जॉबवरती किंवा स्लिप गेजला ॲडजस्ट करणार आहोत, म्हणून त्याला हार्ड कॉन्टॅक्ट पॉईंट म्हटलेले. ठीक आहे, हा झाला डायल गेज इंडिकेटर. सो फर्स्ट आता आपण काय पाहूया, तर वर्किंग प्रिन्सिपल. वर्किंग प्रिन्सिपल ऑफ मेकॅनिकल कंपॅरेटर किंवा वर्किंग प्रिन्सिपल ऑफ डायल गेज इंडिकेटर. मग वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, वर्किंग प्रिन्सिपल म्हणजे हे कशावरती वर्क होणार आहे, कुठल्या प्रिन्सिपलवरती वर्क होतो हा कंपॅरेटर. सो कन्वर्जन ऑफ लिनियर मूवमेंट इनटू अँग्युलर मूवमेंट युजिंग रॅक अँड पिनियन. रॅक अँड पिनियन हे गिअरचे टाईप्स आहेत. तर रॅक अँड पिनियनचा यूज करून आपण लिनियर मोशनचं कन्वर्जन अँग्युलर मोशनमध्ये करतो, ते कुठलं प्रिन्सिपल झालं, मेकॅनिकल कंपॅरेटरचं. म्हणजे लिनियर मोशन जे आहे, स्ट्रेट मोशन बघा, व्हर्टिकल असेल किंवा हॉरिझॉन्टल असेल, तर त्या मोशनचं कन्वर्जन आपण कशात करतोय, सर्क्युलरमध्ये म्हणजेच अँग्युलरमध्ये. कशाचा यूज करून, रॅक अँड पिनियनचा. तर त्याला आपण काय म्हणतोय, ते वर्किंग प्रिन्सिपल ऑफ मेकॅनिकल कंपॅरेटर. म्हणजे ह्या प्रिन्सिपलचा यूज करून आपण हा डायल गेज इंडिकेटर तयार केलेला आहे. ठीक आहे, ह्याच्यात काय असतंय, तर गिअर ट्रेन फॉर मॅग्निफिकेशन अँड स्केल पॉइंटर ॲज अ इंडिकेटिंग डिव्हाइस. मग ह्याच्यात काय असतं, गिअर ट्रेन असते. म्हणजे आता समोर जी तुम्हाला फिगर दिसते डायल गेज इंडिकेटरची, त्याच्या बॅक साईडला काय असतं, तर गिअर ट्रेन असते.
आता त्याचं एक्झाम्पल काय, गिअर ट्रेन. तुम्ही घड्याळ बघितलं असेल सगळ्यांनी, वॉच. घड्याळाच्या बॅक साईडला जर तुम्ही बघितलं तर बॅक साईडला काय असतात, गिअर्स असतात. ठीक आहे. मग तसंच सेम आपल्याकडे गिअर ट्रेन आहे फॉर मॅग्निफिकेशन. म्हणजे जे काही तुम्ही रिडिंग आहे ते मॅग्निफाईड करण्यासाठी काय असतं, गिअर ट्रेन. आणि स्केल पॉइंटर असतो कशासाठी, इंडिकेटिंग डिव्हाइस. म्हणजे जे समोर तुम्हाला आता दिसतंय फिगरमध्ये जो पॉइंटर आहे, बिग पॉइंटर, तो कशासाठी असणार आहे, इंडिकेटिंग डिव्हाइस. आता डायल गेज इंडिकेटर डिटेलमध्ये तर कन्स्ट्रक्शन बघूया अगोदर. ही त्याची बॅक गिअर ट्रेन आहे. म्हणजे बॅक साईडला मी जे म्हटलं तुम्हाला गिअर्स असतात, तर ही त्याची बॅक साईड गिअर ट्रेन आहे. ओके. कन्स्ट्रक्शन ऑफ डायल गेज इंडिकेटर. आता काय काय आहे बघा. कॅपिटल आर दिसतोय टॉप मोस्ट पोझिशन पासूनच, परत आपण बॉटमला येऊया. एकदम वरती टॉप मोस्टला काय आहे, आर. आर काय आहे, रॅक. त्याला काय म्हणायचं, रॅक. ओके. देन ए काय आहे, ए गिअर दिसतोय बघा. ए गिअर काय आहे, पिनियन. रॅक अँड पिनियन म्हटलंय. जे रॅक अँड पिनियनचा यूज करून आपण काय करणार आहे, लिनियर मोशनचं कन्व्हर्जन अँग्युलरमध्ये करणार आहोत. ठीक आहे. देन एस आहे स्प्रिंग. ठीक आहे. स्प्रिंग आहे एस. कुठं लावलेली आहे ती, प्लंजरच्या इथं. बरोबर. नंतर बाकीचे जे आहेत आता ए बी सी डी ई एफ, जेवढे तुम्हाला सर्कल दिसत आहेत ते सगळे काय आहेत, गिअर आहेत. ते सगळे गिअर्स आहेत आणि ते एकमेकांच्या वेगवेगळ्या शाफ्टवरती अटॅच केलेले आहेत. ठीक आहे. देन पी आहे एकदम बॉटमला, लास्टला जो पॉइंटरला आहे तो काय, प्लंजर. पी काय आहे, प्लंजर. नंतर जी आहे ते आहे गाईडवे. आता गाईडवे म्हणजे काय, तो प्लंजर जो आहे तुमचा तो अप अँड डाऊन मोशन करणार, म्हणजे तो काय झाला, गाईडवे. देन पी ओ काय आहे, पॉइंटर. बघा आता एक मोठा ॲरो दिसतोय तुम्हाला आणि तो ॲरो काय, पी ओ दाखवतोय, पॉइंटर. देन सिमिलर स्केल आहे, एस सी म्हणून स्केल आहे. देन कॅपिटल एच आहे, सपोर्ट विथ हेअर कॉईल स्प्रिंग. हेअर कॉईल स्प्रिंग किंवा म्हटलंय की कॉईल स्प्रिंग आहे, त्या कॉईल स्प्रिंगनं काय केलंय, त्याला सपोर्ट दिलेला आहे. फक्त जस्ट सपोर्टसाठी आपण त्याचा यूज केलेला आहे. ठीक आहे. सो वर्किंग ऑफ डायल गेज इंडिकेटर. आता परत तीच डायग्राम आहे आणि त्याचं आता वर्किंग बघूया. ठीक आहे. व्हेन प्लंजर पी मूव्स अप विथ रॅक आर, गिअर ए रोटेट्स ॲज शोन. बघा काय होते, जेव्हा प्लंजर पी अप साईडला मोशन देईल, म्हणजे वरती जाईल. जेव्हा वरती कधी जाईल, जेव्हा तुम्ही त्या पीच्या इथे एखादा जॉब ठेवला मेजरमेंटसाठी, तेव्हा तो प्लंजर काय होणार आहे, वरती जाणार आहे. मग प्लंजर जेव्हा वरती जातो, व्हेन प्लंजर पी मूव्ज अप विथ रॅक आर, मूव्ह होणारा तो कशासोबत मूव्ह होणार आहे, रॅक आर. आर सोबत तो अपवर्ड पोझिशनला जाईल. देन गिअर ए रोटेट्स ॲज शोन. ॲज शोन म्हणजे काय, जेव्हा हा अप साईडला जाईल तर गिअर ए जो दिसतोय, छोटा गोल दिसतोय, तो ए रोटेट्स ॲट अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके. सो प्लंजर पी मूव्ह झाला तर ए जो गिअर आहे तो कसा रोटेट होणार आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने. आता तुमच्या लक्षात आलं असेल, ए गिअर ज्या क्रॉसवरती आहे किंवा ज्या हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल ॲक्सिसवरती आहे त्याच शाफ्टवरती बी गिअर पण आहे. दोन्ही एकत्र आहेत आणि दोन्ही एकाच शाफ्टवरती मेश केलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे बी पण काय करणार आहे, अँटी क्लॉकवाईज रोटेट होणार. सो बी पण काय, अँटी क्लॉकवाईजने रोटेट होणार, असा अँटी क्लॉकवाईज रोटेट होईल. ठीक आहे. नाउ नेक्स्ट, बी मेश विथ द गिअर सी. गिअर सी ला मेश झालेला आहे. बी कुठं मेश झालाय, गिअर सी ला. सो काय होणार आहे, बी अँटी क्लॉकवाईज रोटेट झाला तर सी जो आहे आतला छोटा गिअर तो काय होणार आहे, क्लॉकवाईज डायरेक्शननी मूव्ह होईल. आता तो क्लॉकवाईज डायरेक्शननी मूव्ह झाला की सीच्याच ॲक्सिसवरती डी गिअर आहे, त्यामुळं सी जसा रोटेट होईल तसाच डी पण क्लॉकवाईज रोटेट होईल. ओके. देन डी इज मेश विथ ई. आता डी जो आहे तो ई ला मेश झालेला आहे. म्हणजे डी जेव्हा क्लॉकवाईज रोटेट होतोय तेव्हा ई अँटी क्लॉकवाईज रोटेट होणार, म्हणजे अपोजिट डायरेक्शन देणार. ठीक आहे. आणि ईच्याच गिअरला आपण काय लावलेलं आहे, पॉइंटर लावलेला आहे. ओके. म्हणजे जे मॅग्निफाईड होणार आहे तर मॅग्निफाईज जे आहे ते कुठं झालं, मॅग्निफाईड ई वरती. आणि ई गिअर जे काय रोटेशन देईल ते रोटेशन कुठे मिळणार आहे, तुमच्या ह्या पॉइंटरला मिळणार आहे, पी ओ पॉइंटरला. ओके. पी ओ पॉइंटर थ्रू मग तुम्हाला जे काय आहे ते डिफ्लेक्शन मिळेल.
सो हे काय झालं त्याचं कन्स्ट्रक्शन. बघा, लिनियर मुवमेंट इज कन्व्हर्टेड इनटू अँग्युलर ॲज ए रोटेट्स. म्हणजे जे मगाशी आपण प्रिन्सिपल सांगितलं की लिनियर मुवमेंटचं कन्व्हर्जन अँग्युलरमध्ये होतं, ते कसं, तर लिनियर कुठलं, प्लंजर जो आहे तो अप साईडला गेला म्हणजे लिनियर मोशन रोटेट झाला, आणि ए जो आहे तो अँग्युलरली रोटेट झाला. ठीक आहे. आणि सिमिलर पुढे मग बी सीला मॅच झाला आहे. सी सी शाफ्ट वरतीच तुमचा डी आहे, त्यामुळे तो सेम रोटेट होईल क्लॉकवाईज. देन ई अँटी क्लॉकवाईज रोटेट होईल आणि ईलाच आपण पी ओ म्हणजेच आपली पॉइंटर अटॅच केलेली आहे. ठीक आहे. सो पॉइंटर तुम्हाला काय दाखवणार आहे, स्केल दाखवणार आहे. आणि जे रिडिंग आहे ते कुठं मिळणार तुम्हाला, जी मगाशी आपण इमेज बघितली त्या डायल गेज इंडिकेटरवरती तुम्हाला जे काही रिडिंग आहे ते रिडिंग मिळेल. सो इट इज द डायल. सो थँक यू स्टुडंट. इफ एनी क्वेरी देन कॉन्टॅक्ट. आणि ह्या कम्पॅरेटरशी रिलेटेड यूट्यूबवरती जर एखादा व्हिडिओ असेल तर त्याची मी लिंक तुम्हाला शेअर करेन. ओके, थँक यू अगेन.